नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ काय आहे, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। तर येस, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोयाबीन पिकासाठी आपण तिसरी फवारणी ही कोणती केली पाहिजे, ती का केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला कोणते औषधं घ्यायचे आहेत कॉम्बिनेशनमध्ये, त्यामध्ये कोणतं कंटेंट असलं पाहिजे व त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे फवारताना त्याचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं आहे, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा, नक्कीच मी तुम्हाला यावरती रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की नेमकी पेरणी केल्यानंतरनं, पिकाची पेरणी केल्यानंतरनं आपण तिसरी फवारणी ही किती दिवसांमध्ये केली पाहिजे। तर आपल्याला तिसरी फवारणी ही जेव्हा आपलं पीक हे 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान होतं, यावेळेस आपल्याला ही तिसरी फवारणी करायची आहे। कारण यावेळेस काय होतं की शेंगा ह्या भरल्या जातात, दाणे कुडेमुडे यायला लागतात, तर अशा वेळेस आपल्याला ही फवारणी करणं हे फार गरजेचं आहे। आणि काय होतं की शेंड्याच्या ज्या शेंगा आहेत त्या नंतरनं कोवळ्या राहतात आणि खालच्या शेंगा पूर्णपणे भरल्या जातात, असं आपल्याला होऊ द्यायचं नाही। त्यासाठी आपल्याला योग्य औषधं योग्य वेळेत हे घ्यायचे आहेत। तर आता आपण जाणून घेऊयात की हे जे आपण औषधं फवारणार आहोत यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला आणि मुख्य फायदा म्हणजे की शेंगा म्हणजेच दाणे भरण्यासाठी मदत होणार आहे। त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे कीड व रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळणार आहे। आता कीड व रोगांवर प्रभावी नियंत्रण म्हणजे तरी काय, तर यावेळेस काय होतं की शेंगांमध्ये जी अळी असते म्हणजे शेंगा पोखरणारी अळी, हिचा प्रादुर्भाव ह्या स्टेजमध्ये खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो। याला पॉड बॉरर असे म्हणतात ह्या अळीला। तर याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये कीटकनाशक घेणं ही फार महत्त्वाचं आहे। यानंतर तिसरा फायदा म्हणजे पिकाची गुणवत्ता व उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते। हे तर 100% आहे, कारण जर दाणे व्यवस्थित भरले तर आपल्या उत्पन्नामध्ये 100% भर होणार आहे आणि शेतकऱ्याचा फायदा यामध्ये चांगल्या प्रकारे हो। त्याचबरोबर पुढचा फायदा म्हणजे की झाडाची हिरवळ टिकते। तर आता झाडाची हिरवळ लास्ट स्टेजला टिकणं का महत्त्वाचं आहे, यामागचं मुख्य कारण म्हणजे जर झाडाची हिरवळ जर चांगल्या प्रकारे टिकली, म्हणजेच पानं जर हिरवे राहिले तरच फोटोसिंथेसिसची क्रिया ही व्यवस्थित होणार आहे, प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही व्यवस्थित होणार आहे, मग ते अन्न व्यवस्थित बनणार आहे आणि त्यानंतरच ते झाडाला व्यवस्थित पोषण मिळणार आहे। तर यासाठी झाडाची हिरवळ टिकणं शेवटपर्यंत हे फार महत्त्वाचं आहे। तर यासाठी आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकचाही वापर आवश्यक करायचा आहे। त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे दाण्याचा आकार व वजन वाढते। तर यामुळे दाण्याचा आकार व वजन वाढते, म्हणजेच व्यवस्थित दाणे हे भरले जातात आणि शेंगा ह्या पूर्ण टपोऱ्या होतात। तर ह्या काही गोष्टी आहेत फवारणी करण्यामागे। तर शेतकरी बांधवांनो, चला आपण जाणून घेऊयात की नेमके कोणते औषधं आपल्याला या स्टेजमध्ये फवारायचे आहेत। तर यामध्ये पहिलं औषध म्हणजे 0050। तर हे एक विद्राव्य खत आहे। यामुळे काय होतं की झाडाच्या म्हणजेच कोणत्याही झाडामध्ये आपण ही फवारणी करू शकतो। आणि 0050 हे जे आहे हे एकदम लास्ट स्टेजला आपल्याला फवारायचं आहे। यामुळे काय होतं की दाणे टपोरे होण्यासाठी मदत होते, दाणे भरगच्च भरले जातात। त्याचबरोबर यामुळे चकाकीही आपल्या पिकाला बघायला मिळते। तर 0050 हे आवश्यक आपल्याला फवारायचं आहे। तर आता 0050 या विद्राव्य खताचा वापर करत असताना आपल्याला याचं प्रमाण हे 100 ग्रॅम प्रति पंपासाठी असं घ्यायचं आहे। म्हणजेच 15 लिटर पंपसाठी तुम्हाला 100 ग्रॅम विद्राव्य खत हे घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, हे झालं पहिलं औषध। यानंतरचं दुसरं औषध म्हणजे ॲम्प्लिगो। तर ॲम्प्लिगो हे जे औषध आहे हे कीटकनाशक आहे। आता आपल्याला कीटकनाशक यामध्ये का घ्यायचं, सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल। याचं कारण मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे। तर याचं मुख्य कारण म्हणजे या स्टेजला काय होतं की शेंगा पोखरणाऱ्या ज्या अळ्या असतात यांचा प्रादुर्भाव प्लॉटमध्ये हा खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो। तर यासाठी आपल्याला यामध्ये कीटकनाशक ही घेणं एक
फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्लॉटमध्ये कुडेमुडे काळ्या आळ्या दिसून येतात. जर तुमच्या प्लॉटमध्ये नसतील तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल, पण जर कुणी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जर याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असेल तर तुम्हाला कीटकनाशकची फवारणी यामध्ये आवश्यक करायची. तर ॲम्प्लिको या कीटकनाशकचा वापर करत असताना तुम्हाला 8 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. म्हणजेच 15 लिटरसाठी तुम्हाला 8 ml ॲम्प्लिको हे घ्यायचं आहे. तर हे झालं दुसरं औषध. यानंतरचं तिसरं औषध म्हणजे की बुरशीनाशक. तर बुरशीनाशक म्हणजे ॲमिस्टर टॉप या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे एक बुरशीनाशक आहे. या बुरशीनाशकमुळे काय होतं की येलो मोझॅक सारखा व्हायरस असेल, म्हणजेच पाने वगैरे पिवळे पडत असतील तर याचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती होणार नाही. आणि मेन म्हणजे काय असतं, जर पीक आपलं पिवळं पडायला लागलं किंवा जळायला लागलं तर जी वाढ होणार आहे किंवा शेंगा भरणार आहे ही भरले जाणार नाहीत, कारण त्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रियाच ही व्यवस्थित होणार नाही आहे. फोटोसिंथेसिसची क्रिया व्यवस्थित झाली की आपोआप झाडांची वाढ व्यवस्थित होते, शेंगा व्यवस्थित भरल्या जातात. तर यासाठी तुम्हाला हे बुरशीनाशक फवारणं यामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर ॲमिस्टर टॉप हे जे बुरशीनाशक आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे. हे बुरशीनाशक फवारत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला 15 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. म्हणजेच 15 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला 15 ml असं औषध हे घ्यायचं आहे. तर हे झालं शेतकरी बांधवांनो तिसरं औषध बुरशीनाशक. आता यानंतरचं शेवटचं औषध म्हणजे इसाबियन. तर हे ग्रोथ प्रमोटर आहे. यामुळे काय होतं की सेल डिव्हिजन व्यवस्थित होते. झाडांच्या वाढीसाठी हे खूप उपयुक्त असं टॉनिक आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होते, त्याचबरोबर प्रथिने प्रकाश संश्लेषण वाढवते. तर हे खूप छान पद्धतीचं एक टॉनिक आहे. हे तुम्हाला आवश्यक वापरायचं आहे. यामुळे ताण सहन करण्याची क्षमता जी आहे झाडांमध्ये, स्ट्रेस सहन करण्याची जी क्षमता आहे ती वाढली जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला इसाबियनचा वापर या फवारणीमध्ये आवश्यक करायचा आहे. तर इसाबियनची फवारणी करत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला 30 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. म्हणजेच 15 लिटरसाठी तुम्हाला 15 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला 30 ml या औषधाचा वापर हा करायचा आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला तिसऱ्या फवारणीमध्ये 4 औषधं सांगितलेले आहे. पहिलं म्हणजे 0050, त्यानंतरचं दुसरं म्हणजे ॲम्प्लिगो, तिसरं ॲमिस्टर टॉप आणि चौथं म्हणजे इसाबियन. तर पहिलं जे आहे ते एक विद्राव्य खत आहे, दुसरं जे आहे ते कीटकनाशक आहे, तिसरं जे औषध आहे ते एक बुरशीनाशक आहे आणि चौथं जे औषध आहे इसाबियन हे एक ग्रोथ प्रमोटर आहे. अशा पद्धतीने या औषधांची फवारणी तुम्हाला करायची आहे. तर शेतकरी बांधवांनो या पलीकडे जर तुमचे काही प्रश्न असतील शेतीविषयक तर नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर आवश्यक करून घ्या, की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहे हेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, की जेणेकरून मला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये कोणकोणते पिके घेतले जातात, त्यानुसार माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू शकेल. तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. आणि आपला व्हिडिओ लाईक करायला अजिबातही विसरू नका.